पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वभूती सर्वसुखी संपूर्ण होईजे। मी या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे परममित्र वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी इंद्रायणीच्या तीरावर जे गिनीज बुकमध्ये नोंद व्हावे असे ज्ञानेश्वरीचं भव्य आणि दिव्य मंदिर उभा राहिलेलं आहे, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे या धर्मशाळेमध्ये राहून वारकरी संप्रदायामध्ये गायन पखवाज आणि त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यास करून या ठिकाणी महाराजांनी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी त्यांचा आवडता देव किंवा अखंडिता प्रेमभाव किंवा जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी किंवा आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या पुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही। याप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन संपूर्ण विश्वाला आपल्या खांद्यावर हे वारकरी धर्माचं भगवा पताका धारण करून या ठिकाणी संप्रदायाचा प्रसार करत असताना आपल्या जीवनाचा एक आदर्श सर्वसामान्य महाराज लोकांच्या बरोबरच आमच्याही पुढे ठेवलेला आहे। महाराजांनी अतिशय कमी वयामध्ये आज या ठिकाणी या आळंदीच्या पवित्र मंगलभूमीमध्ये, तशी ही भूमी प्राचीन अतिप्राचीन काळापासून ऋषीमुनींच्या तसेच साधू तपस्वियांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने व घनघोर तपश्चर्याने पुणी झालेली कला सौंदर्य आणि सृष्टी सौंदर्य अध्यात्मज्ञान यांच्या सुरेख संगमाने पवित्र मंगल बनलेली साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनेक जपी तपी संत महात्मे यांच्या तपसाधनाने पुणी झालेली आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलीच्या संजीवन समाधीनी पुणी झालेली ही अलंकापूर भूमी। या अलंकापूर भूमीचं वैशिष्ट्य सांगताना असं म्हटलेलं आहे की यात्रा अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला। म्हणजे वर्षातून 2 वर्षातून या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपल्याला आळंदीला येता आलेलं नाही, पण याच ठिकाणी महाराजांनी मात्र कायमचं वास्तव्य आपलं कर्मभूमी या आळंदीच्याच परिसरात निर्माण केलेलं आहे। हे वास्तव्य मला वाटतं नक्कीच ही माऊलीची कृपा आहे किंवा राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे। त्याप्रमाणे महाराजांचं हे जीवन आणि त्यांच्या माध्यमातून एकट्याचा नवे खेळ मनवोनी मेळ मेळविला। आपण सर्वजण कुणी लहान नाही कुणी मोठं नाही, या विचाराच्या भूमिकेवरून आपण या ठिकाणी येतात, महाराजांना सहकार्य करतात आणि आपल्या माध्यमातून एकट्याने साधना करण्यापेक्षा संघशक्ती कलयुगी असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये सर्वात जर मोठी कोणती साधना असेल तर ती साधना म्हणजेच कोणती साधना आहे तर ती ही भगवंताच्या भक्तीची जी साधना आहे ती साधना या ठिकाणी आपल्या पुढे महाराजांच्या रूपाने आपण सर्व एकत्रित येऊन करतात, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। या ठिकाणी आताच महाराजांनी अतिशय चांगलं असं प्रवचन सांगितलेलं आहे। या वयामध्येही त्यांनी आपल्या महाराजांचंही उदाहरण दिलेलं आहे। आपली येणारी ही दिंडी आपण सर्वजण एकत्रित येऊन निमित्ताने कुणीतरी पुढे यायचं आणि या भक्तिरसाचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा। एकल्याचा नवे खेळ मनोनी मेळ मेळविला। आणि म्हणून 2 वर्षाच्या या महामारीनंतर अनेक लोक आले आणि गेले। सुरुवातीला सांगून ठेवतो की कोरोना नावाचा जो हा आजार आहे तो तरी का आला तर आपल्या वारकरी धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी पावित्र्याला मांगल्याला अतिशय संस्काराला महत्त्व आहे। ज्यावेळी लोक कुठेही खायला लागले, महाराज कुठेही बसायला लागले, कुठेही प्यायला लागले, कुठेही राहायला लागले, कुठेही झोपायला लागले, कुठेही स्पर्श व्हायला लागले, अशा काळामध्ये ईश्वरानेच कदाचित सर्व विश्वाला डॉक्टरांना संकेत दिला आणि एक अशुद्धतेचा कोरोना नावाचा संसर्गजन्य आजार हा विश्वामध्ये फैलावला आणि तेव्हापासून लोक मात्र जी नास्तिक असतील, रोज घरी न जेवता धाब्यावर जेवणारी मंडळी असतील ना, आज त्यांनी धाबे बिबे सर्व वर्ज्य केलेले आहे।
म्हणजे प्रदूषणाची पवित्रता आली आहे, हवेची पवित्रता आली आहे, शुद्धतेची पवित्रता आली आहे, स्पर्शाची पवित्रता आलेली आहे. आणि या काळात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काय झालेली आहे, आपली साधना सुरू झालेली आहे. आणि म्हणून ईश्वराने दिलेला हा संकेत या महामारीच्या काळात, या 2 वर्षामध्ये मला वाटतं बऱ्याच लोकांनी खूप साधना करून घेतलेली आहे. आणि म्हणून या साधनेतून जात असताना या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर मी ही जी प्रवचनासाठी एक 15-20 मिनिटाचे एक मनोगत म्हणून किंवा एक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ओवी घेतलेली आहे, ती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 1809 या क्रमांकाची ओवी असून या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. या ठिकाणी त्रिवार शब्द आलेला आहे. पुढती 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 म्हणजे पुन्हा 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 किंवा पुढे पुढे पुढे, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती म्हणजे या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने आपल्या जीवनामध्ये ज्या सर्व सुखासाठी आपण रात्रंदिवस, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस, हाडाची काड रक्ताचं पाणी करून प्रयत्न करतो, तेच करण्यासाठीच जे करतो आपण ते सर्व सुख मात्र आपल्या वाट्याला येईलच असं सांगता येत नाही. आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती व्यवहारात आपल्याला म्हणते माझं काम तुम्ही करणार का हो महाराज, त्यावेळी महाराज म्हणतात हो करू ना. परत म्हणतात करणार का, हो करू ना, नक्की, हो नक्की करणार म्हटल्यावर खात्रीपूर्वक हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 9033 ओव्याचा हा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुमारे 7000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाने जे गीताशास्त्र अर्जुनाला सांगितलं तुमच्या आमच्या रूपाने, की जे वेदाच्या अंती येणारे जे अक्षर आहेत ते वेदांत ज्याला आपण म्हणतो, जी उपनिषद आहेत त्याच्यातली सूत्र एकत्रित केली. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, ही जी सर्व वाक्य आहेत की मी त्या मूळ स्वरूपापासून आलेलो आहे, मला पुढे पुन्हा तिकडे जायचं आहे. पण भगवान श्रीकृष्णाने युद्धाच्या गडबडीमध्ये अर्जुनाला हे शास्त्र सांगितलं, पण ते सांगितलं देवाने ते संस्कृत भाषेच्या माध्यमातून सांगितलं. आणि त्यामुळे बहुजन समाजाला, मराठी समाजाला, मराठी भाषिकांना त्या काळातली भाषा ही कळेना. आणि म्हणून याचं काय करायचं, म्हणून म्हटलं जेने हे गीता उपदेशिली तेही विटेवरी माऊली तोची अवतार धरी अलंकापुरी. म्हणजे ज्या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्धामध्ये गीता सांगितली, त्याच माऊलीने या ठिकाणी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली. आणि या ठिकाणी नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. आणि म्हणून जगातील सर्व तीर्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला त्यावेळी त्यांना व्यास वाल्मिकास, अष्टकोटी भैरव असतील, 33 कोटी देवता असतील, 300 गंगा असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील, अष्टकोटी भैरव असतील, सर्व देवदेवतांना या ठिकाणी आवाहन केलं आणि बोलून घेतलं. सर्व तीर्थांना, विश्वातील तीर्थांना या ठिकाणी बोलून घेतलं. आणि म्हणून सर्व तीर्थ या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी येऊन राहिलेली आळंदीमध्ये लक्षात ठेवा. आणि म्हणून आळंदीची पंचकृषी अतिशय पवित्र आणि ही मंगल आहे. आणि आपण या भूमीमध्ये आलेलो आहेत. आणि या भूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जो हा ग्रंथ लिहिलेला आहे, हे गीतेच्या 700 श्लोकावरील जे तत्वज्ञान आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय इथपासून तिपार शेवट यत्र योगेश्वर कृष्ण यत्रो पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर दुर्वा नीतीर मतीर मम इथपर्यंत. म्हणजे जिथे धर्म असेल तिथे काय होणार आहे, विजय मिळणार आहे इथपर्यंत. पण ह्या गीतेचं जी भाषा आहे, जे तत्वज्ञान आहे, हे सर्वसामान्य लोकांना कळत नव्हतं. ज्यांच्याकडे कळत होतं त्यांनी मात्र दुसऱ्यांना दिलं नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा अवतार घेऊन लोपले ज्ञान जगी हितो निनंती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. म्हणून तिने संस्कृताची गहने तोडून यामत मराठी शब्द सोपाने रचिली धर्म निदाने श्री निवृत्ती देवी. ज्याप्रमाणे रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं की माझं शिक्षण झालेलं नाही, परंतु अध्यात्मातली, धर्मातली, सर्व धर्माची अनुभव मी मस्जिदमध्ये जाऊनही घेतलेली आहेत.
असे अनुभव मी तुला देतो, तू मात्र ग्रॅज्युएट झालेला आहेस तेव्हा तू हे जगाला दे. त्याचप्रमाणे निवृत्तीनाथांनी सांगितलं की मी योगाचा अभ्यास केलाय, सर्व धर्माचा अभ्यास केलाय, परंतु मांडण्याची शब्दाची कला माझ्याकडे नाही, आणि म्हणून तू हे संपूर्ण विश्वाचं जे ज्ञान आहे तू याला बांध घाल. या संस्कृतच्या भाषेला एक बंधारा, मोठा धरण बांध, आणि याच्याद्वारे जे पाणी आहे ते काय सर्वांना, जसं एखाद्या धरणाला बंधारा बांधला की त्याच्यापासून वीज निर्माण होती, अनेक कंपन्यांना पाणी मिळतं, शेतकऱ्यांना पाटाला पाणी मिळतंय, अनेक ठिकाणी अनेक जिल्हे सुजलाम सुफलाम होतात. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी हे पहिलं मराठी भाषेचं बंड केलं, आणि म्हणून म्हटलेले त्या बड्या बंडवाल्या माझी ज्ञानेश्वर माने पहिले, आणि म्हणून म्हटलेले ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकरतेने रचिले ते आवार, आणि शेवटी तुका झाला से कसड कळस. म्हणजे ज्ञानदेव रचिला पाया इथपासून ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा, भागवत संप्रदायाचा पाया रचला, आणि तो तुकाराम महाराजांनी काय केलं, त्याच्यावर तो कळस चढवलेला आहे. असा हा ज्ञानेश्वरी सारखा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचे लेखकच मुळात केवढे आहेत लक्षात ठेवा. ते ज्ञानाचे सागर आहेत, योग्यांची माऊली आहे, अनाथांची माय आहे, ज्ञानियांचे शिरोमणी आहेत. आपण एखाद्या गावामध्ये ज्ञानी ठरतो, कारण तर का म्हटले आमच्या गावात ते हे सर्वात ज्ञानी आहेत. म्हटलं कसे काय ज्ञानी? नाही म्हटले सर्वात ज्ञानी, कारण त्यांच्या गीतेचा एक अध्याय पाठ आहे. किती? गीतेचा एक अध्याय पाठ आहे. मी म्हटले बाकीचे 17, ते म्हणले त्यांच्या बाबतीत खात्रा, पण आमच्या गावातली ज्ञानी. तसं नाही, ज्ञानी यांचे ते महागुरु होते, लक्षात ठेवा. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे, किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे विश्वाच्या पाठीवर दुसरी परत ज्ञानाच्या बाबतीत बोलायचं नाही. देव म्हणती रुक्मिणी हा एकच युगी देखील नैनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. म्हणजे संपूर्ण विश्वाचं जे ज्ञान आहे, भगवान सांगतात ते ज्ञान रुक्मिणीने एकत्र केलं, आणि त्याची जी मूर्ती बनवली ते हे ज्ञानेश्वर महाराज आहेत, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानी याचे शिरोमणी असणारे ज्ञानेश्वर महाराज, आणि त्यांनी हा ग्रंथ काय केलेला आहे, रचलेला आहे. गीतेवर केलेले हे भाष्य आहे, म्हणजे भाषांतर थोडक्यामध्ये आपल्या भाषेमध्ये, म्हणजे त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तिथे 700 श्लोकामध्ये केलं, इथे मात्र दांडेकर मामाच्या ज्ञानेश्वर प्रमाणे 9033 वव्यामध्ये हे सर्व तत्वज्ञान या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग स्वतः याला जो अभिप्राय आहे, काही ग्रंथाचा आयुष्य हे फक्त 1 दिवसाचं असतं. वर्तमानपत्राचं आयुष्य किती दिवसाचं? 1 दिवसाचं नाही, 1 पण दिवसाचं नाही. जो सकाळी पेपर येतो सगळ्यात जास्त पैसे घेतो, पण तो संध्याकाळी वाचत नाही. खूप लक्षात ठेवा. सकाळी पेपरचा विषय सकाळी दुपारपर्यंत चालत नाही, दुपारी लोकांना सकाळचा तो शिळा झाला, जाऊ द्या लहान मुलासाठी शिला वगैरे वापरा, म्हणजे त्या पेपरची किंमत तेवढी होती, लक्षात ठेवा. सकाळच्याला दम निघत नाही, तोवर संध्याकाळचा तागा लगेच जागा झालेला असतो. संध्यानंद पेपर दुपारी PMT चौकला आपल्याला ST स्टँडला शिवाजीनगरला किती वाजता मिळतो? तुम्हाला 2-3 वाजता मिळतो. म्हणजे पुन्हा संध्याकाळी पेपर दुसरा येतो, तो सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे वर्तमानपत्राचं आयुष्य फक्त 1 दिवसाचं, कारण त्याच्यातले विचार ज्या पद्धतीचे त्या पद्धतीने त्या ग्रंथाचं आयुष्य ठरलं जातं. काही पुस्तकाचं आयुष्य पत्रिका फक्त भिंतीवर लावण्यापुरता वापरतात. काहीचं आयुष्य फक्त 1 दिवसाचं, काहीचं 3 दिवसाचं, काहीचं 7 दिवसाचं, सप्ताहाची पत्रिका किंवा पॉम्पलेट किंवा आणखी काही असतील तर. याच्या पलीकडे काही पुस्तकांचं मासिक सप्ताहाचं जे साप्ताहिक असतं त्याचं 7 दिवस आयुष्य, जे मासिक असेल त्याचं महिनाभर आयुष्य राहतं, आणि जे त्रैमासिक असेल त्याचं 3 महिने आयुष्य राहतं, जे 6 महिन्याचं असेल ते 6 महिने आयुष्य, वर्षाचं असेल तर 1 वर्ष आयुष्य राहतं. पण 1 वर्षानंतर ते जुनं ठरतं, लक्षात ठेवा. एखादं पुस्तक, एखादा ग्रंथ, एखादा कविता संग्रह आला तर त्याचा विषय ठराविक कालापुरतं राहतं, परंतु ते वर्षानुवर्षे टिकेल याची गॅरंटी देता येत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सुमारे 700 वर्षापूर्वी, आज 700 त्यांच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण होत आहे, रौप्य महोत्सवी हे वर्ष आहे. ही आनंदाची गोष्ट आहे की कोरोनाच्या काळातूनही आपण वाचलेलो आहोत, म्हणजे आपलं पुण्य नक्की सगळ्यांचं काय आहे, बलवान आहोत, लक्षात ठेवा. आणि मग या ग्रंथाला जो अभिप्राय आहे त्याचा लेखक कोण आहे? ते ज्ञानाचे सागर आहे, योग्यांची माय आहे. लाल का लक्षामध्ये करील ते काय, जयाची योद्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज परिपाये बीज शुद्ध अंगी, जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली
मांदी वैष्णवांची, सर्व वैष्णवांची मांदी तयार केलेली आहे. आपल्याक असणारं ज्ञान सर्वांना अन्नछत्राच्या रूपाने वाटून दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सर्व तुका म्हणे तेथे सुखा काय होणी राहे समाधानी चित्ताचे आपण जयाची या द्वारी. त्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, अंगामध्ये रेडा बोलवण्याचं सामर्थ्य आहे, ते काहीही करू शकतात. परंतु त्यासाठी आपली साधना मात्र काय असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. ही त्याच्यामधली एक महत्वाची अटे लक्षात ठेवा. परी पाहे बीज शुद्ध अंगी, आलं का लक्षामध्ये. आणि म्हणून असं असणारं ज्ञान स्वतःपुरतं नाही ठेवलं, असे असणारे ज्ञानेश्वर महाराज योग्यांची माऊली आहे, अनाथांची माय, ज्ञानाचा सागर आहे. आणि म्हणून ते सागर असणारे त्यांनी हा ग्रंथ लिहायला घेतलेला, त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणजे तुम्हाला त्यांचा अधिकार कळलेला आहे. आलं का लक्षात. चालविली जड भिंती, भिंत चालू शकतात, रेडा बोलू शकतात, श्रीचा तो केला पुरुष उभा करू शकतात, ते ज्ञानेश्वर महाराज. ज्यांच्या समाधीसाठी सर्व तीर्थ आळंदीमध्ये आलेले आहेत. आणि तो 2 तारखेलाच आपल्याकडे हा 725,000 रुपये महोत्सव आहे समाधी सोहळ्याचा. तो संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोड्याशा काही अटी शासनाने टाकल्यात, गाडीवाल्यांना टाकल्या, ड्रायव्हरवाल्यांना टाकल्या. 2 लस आहेत का, 2 डोस आहेत का, तर गाव सोडायचं, नाही तर गाव सोडायचं नाही. आणि त्यामुळे बऱ्याच एसटीचाही संप आहे, त्यामुळेही त्याचा परिणाम जाणवतोय आपल्याला. तरीही पण मात्र हा सोहळा थांबत नाही, हा पुढे पुढे चाललेला आहे. आणि मग ह्या ग्रंथाचे लेखक आपल्याला कळले. बरं, या ग्रंथाला अभिप्राय कोणाचा आहे? कारण आमच्याकडे ज्यावेळी आम्ही साहित्यशास्त्रामध्ये ज्यावेळी साहित्याचं मीमांसा करतो, त्याचं विश्लेषण करतो किंवा त्याचं परीक्षण करतो, समीक्षण करतो, त्याचा निर्णय काहीतरी आपण त्याच्याबद्दल माहिती करतो, त्याच्याबद्दलची साधक बाधक चर्चा करतो, त्यावेळी असं मानलं जातं याला अभिप्राय कोणाचा आहे? तर अभिप्राय याला प्रत्यक्ष भगवंताचा आहे. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्री पिता प्रश्नो अर्जुनेसी, भाव धरुणी आवाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. म्हणजे याला अभिप्राय सुद्धा तेवढ्याच मोठ्या माणसांचा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तेवढ्या मोठ्या देवाचा आहे, तेवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा आहे. आणि म्हणून तो ग्रंथ श्रेष्ठ आहे. ग्रंथामध्ये अनेक प्रकारच्या, आज विज्ञानाचा एक शोध लागला तर गॅलिलिओ सारखे, न्यूटन सारखे पाच जगामध्ये जगमान्य झाले. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळी आणि मुलकाचे नियावेशे प्रगटले, तेज लखलखित दिसे, ते विजू माझे असे सलील काही. म्हणजे पाण्याला गती दिली तर वीज निर्माण होती, हे त्या काळामध्ये सांगितलं. सिनेमाचं चित्र त्या काळामध्ये सांगितलं. किंवा आजची जी समस्या आहे, आपल्याला घरं मोठाले बांधले पाहिजेत, रचना पद्धतीने बंगले बांधले पाहिजेत, झाडं लावली पाहिजेत, पाणी पाहिजे आपल्याला, प्रदूषण नकोय. त्यावेळी म्हटलं नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी, नानाविध अनेक प्रकारचे विषय या ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून हा जो श्रेष्ठ ग्रंथ आहे, याच्यावर आपण वाचल्याबरोबर त्याची सेवा केल्यावर, किंवा जनाबाई महाराज म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा, पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी, ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा. म्हणजे महामूर्ख असेल, मतिमंद असेल तरी त्याला देखील हे ज्ञान होणार आहे, याच्यात कोणीही संशय घ्यायचं काहीही कारण नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तिला ज्ञानेश्वरी म्हटलं नाही, तर भावार्थ दीपिका म्हटले, लक्षात ठेवा. आणि म्हणून ही जी भावार्थ दीपिका आहे, तर या दीपिकेचं आपण जर श्रवण केलं, वाचन केलं, पारायण केलं, तिची सेवा केली, तर आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असेही श्रेष्ठ ग्रंथ आहे. नामामने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, एक तरी बोली, फक्त एकच, हजारो ओव्याची पण गरज नाही. जर आपण एकाग्र होऊन ती जर एक ओवी अनुभवली, तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपल्याला यश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बघा, मी सांगितलं की मराठी भाषेचं पहिलं बंड कोणी घेतलं असेल तर त्या बड्या बंडवाल्या माझी ज्ञानेश्वर माने पहिले, हे मराठी भाषेचं पहिलं बंड केलेलं आहे. आणि या बंडाचंच पुढं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की आम्हाघरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोक. म्हणजे हा शब्द तुका म्हणे, पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आमच्या घरी धन शब्द आहे, आमचे शस्त्र शब्द आहे, आमचा देवही शब्द आहे, आमचं सार सर्व सो काही जीवनातलं असेल तर तो शब्द आहे. आणि म्हणून तो ईश्वर असणारा शब्द, हा देव, याची आराधना करणारे तुकाराम महाराज शेवटी कळत झालेले आहेत. पण त्याच्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी हा एवढा मोठा ग्रंथ लिहून आपल्या पुढे ठेवलेला आहे. महाराज सांगतात की पुन्हा पुन्हा जर या ग्रंथाचं श्रवण केलं तर
तुम्हाला सर्व सुख होईल. सर्व सुखाचे आदर बाप रखमा देवीवर, किंवा सर्व सुख ज्याला आपण म्हणतो ना, हे सर्व जे सुख आहे तर हे सर्व सुख म्हणजेच आपण परिपूर्ण आनंद रूप होणे, आपण ब्रह्मानंदामध्ये शेवटी नेहमी रममान होणे. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण द्या ते सांभाळी, याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये तो आनंद निर्माण होणे. ते सर्व सुख एकदा प्राप्त झालं ना, तर मग जगातील कोणतीही व्यसन आपला पाठपुरावा करू शकत नाही, आपल्या पाठीमागं लागू शकत नाही, आपण त्याच्या मोहामध्ये अडकू शकत नाहीत, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे सर्व सुख ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालंय ते तुकाराम महाराज ज्यावेळी भामचंद्र भंडारा गोरड डोंगरावर साधनेसाठी जायचे, त्यावेळी गावातल्या काही समाजकंटकांनी महाराजांचं चरित्र कलंकित करण्यासाठी एका स्त्रीला पाठवलं. त्यावेळी महाराजांना आग्रह करते, महाराज मी तुमच्याशी लग्न करण्यास तयार आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे, तुम्हाला असं इकडे तिकडे फिरण्याची गरज पडणार नाही. त्यावेळी लक्षात आलं का, त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास कैसे नव्हे. याचं कारण सर्व सुख जन्माला किंवा पराव्या नारी आम्हा रुक्माई समान, हे गेले नेमून ठाईचेची. आता दुसऱ्या स्त्रिया आमच्या दृष्टीने कोण आहेत, माता किंवा भगिनी हेच नातं प्रस्थापित करू शकतात, आम्ही दुसरं नातं प्रस्थापित करू शकत नाही. आणि म्हणून ते सर्व सुख आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे. पण सर्व सुखाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, एखादी व्यक्ती जर म्हणत असेल मला सर्व सुख मिळतं, तर एक ती पहिली व्यक्ती खोटं बोलत असेल. दुसरी व्यक्ती खोटं बोलत नसेल तर त्याला जे होते त्याला तो सुख म्हणत असेल. तिसरी गोष्ट, त्याला सुखही होत नसेल तर मात्र तो खोटंही बोलत नसेल, सुख त्याला खोटंही बोलत असेल आणि सुखही नसेल तर ती व्यक्ती वेगळीच झाली. आणखी याच्याही पलीकडे एक व्यक्ती असे आहे की ती जर म्हणत असेल मला सुख होतंय, तर नक्कीच मग त्याचा आपल्याला विचार करावा लागेल मला वाटतं. याचं कारण असं आहे की काहींना सुख होत नाही परंतु सुख होतं असं म्हणतात ते. याचं कारण असं आहे, आपण घरी सुद्धा आता बरीच लोक चहा पितो आणि बाजारात सुद्धा हॉटेलमध्ये चहा पितो, बऱ्याच वेळा योग येतो पिताना, बरोबर आहे की नाही. घरीत पितो तो आपला चहा असतो आणि बाजारात गेल्यानंतर जे आपण पितो त्याला चहा आपण म्हणतो. लक्षात आलं का. जसं पंढरपूरला आपण गेल्यानंतर तिथं म्हशींचं दूध आहे, ज्यावेळी तो गवळी विकायला दूध आणतो पंढरपुरात, त्याला विचारलं बाबा एवढं पातळ कसं काय, तर तो म्हणतो पातळ नाही, पातळ नाही, दुधात पाणी टाकतो का, म्हणतो पाण्यात दुधात आम्ही बिलकुल पाणी टाकत नाही, दुधात आम्ही बिलकुल पाणी टाकत नाही. पण पातळ कसं काय, म्हशी काय जास्त वेळ पाण्यात बसतात का चंद्रभागीच्या, का पावसात भिजले जास्त, का जास्त हिरवा चारा खाल्ला. तो म्हणतो तसं नाही, आम्ही दुधात पाणी टाकत नाही. मग काय करतो सांगू का म्हटलं, तुम्ही विचारतात तर आम्ही काय करतो, पहिलं बादलीतच पाणी घेऊन जातो आणि मग त्याच्यात दूध टाकतो. पण आम्ही काय करतो, दुधात मात्र पाणी टाकत नाही, पाण्यात दूध टाकतो. पण प्रक्रिया शेवटी काय झाली, एकच, त्याचा दर्जा मात्र तो कमी झालेला आहे. तसं एखाद्याला सुख होत नाही पण जे होतोय त्याला सुख म्हणतोय. लक्षात, विषयाच्या माध्यमातून त्याच्या इंद्रियाला जे जे बरं वाटते त्याला तो सुख म्हणतो. अलग अलग ल्यावे खावे बरे असावे सदैव, अशाप्रमाणे त्याला त्याच्यामध्ये सुख वाटतंय आणि म्हणून ते सुद्धा खरं सुख त्या ठिकाणी नाही आहे. लक्षात ठेवा. मग एखादा म्हणत असेल मला जर सुख मिळतंय तर याचा अर्थ असा आहे की त्याचा तो संसार करतोय. तुम्ही संसारिक आहात सगळेजण आपल्या पुढे आपण, बरोबर आहे की नाही. आणि मग संसारी जर सुख जोडे तरी का सेविकेगिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. ते का गेले जंगलामध्ये असतील पूर्वीचे, बरोबर आहे की नाही, त्यांना वेड म्हणता येणार नाही. मग याचा अर्थ असा आहे की जर एखादा म्हणत असेल की मला सुख मिळत आहे, सर्व सुख प्राप्त झालेलं आहे, तर याचा अर्थ त्याचा संसार हा सुखरूप झालेला असेल. लक्षात ठेवा. नाही तर संसारामध्ये सुख नाही, आलिया संसारात सुख नाही कुठे, की संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ क्षुणी पाठी लागले ओढाळ. याप्रमाणे संसारातून विकार आलेले आहेत. आणि म्हणून जर कोणी म्हणत असेल संसारात चुके, जसं ढेकण्याची बाजा सुखाची कल्पना, मूर्खत्व त्या वचना येऊ पाहिजे. एखादा म्हणत असेल मी ढेकणाच्या बाजूवर झोपतोय, सुखाने झोपतोय, आनंदाने झोपतोय, तर आपण समजून घ्यायचं एक तर हे खोटं बोलत असेल, नाही त्याला ढेकणी चावलेली कळत नसते. ढेकण तुम्ही पहा, कोल्हापूरचा मल्ल असू दे, एक ढेकण सोडा, तो त्याला रात्री 10 वेळा चितपट करतो पाठीवर. तो पैलवानाला ऐकत नाही पण ढेकण त्याला करतो. तो म्हटलं का रे बाबा असा, तो म्हटला तिकडचा मल्ल आहे पण इथला खट मल्ल मी आहे, म्हटलं इथं माझा पाऊर आहे, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून जसं त्या ढेकणाच्याच बाजेवर आपल्याला सुखाची कल्पनेने झोप घेऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपण संसारात सुख भोगू शकत नाही. पण जर आपला संसारच परमार्थ रूप झालेला असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलेलं आहे ना, आनंदाच्या डोह्याता पुढे आनंदाची तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, बरोबर आहे की नाही.
म्हणजे डोह आनंदाचा, पाणी आनंदाचा, सर्व आनंदमय झालेलं आहे. याचं कारण आमच्या जीवनामध्ये आता तो सर्व शक्तिमान असणारा, सर्व सुख असणारा, सर्व सुखाने परिपूर्ण असणारा, सर्व सुखाचा आगर असणारा तो भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये आम्हाला महाराज सांगतात प्राप्त झाला. आणि म्हणून पुढती 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 पुन्हा पुन्हा या ग्रंथाची जर तुम्ही सेवा केली, उशाला घेऊन जरी झोपले, आमच्याबरोबर उदाहरण आहेत काही काही, एक अक्षर येत नाही, कुठे शाळेमध्ये नाव नाही, पण संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली काही काही. अजान वृक्षाची फक्त पानं खाल्ली, बाकी काही केलं नाही, आणि माऊलीवर श्रद्धा ठेवली, आणि रोज एक ओळी कुणाला तरी विचारायची. अशा पद्धतीने आता ती महाराज कीर्तनकार आहेत, नाव मी घेत नाही, पण आता ती कीर्तनकार आहेत, चांगली पुढे गाजलेली आहेत. हे कसं काय त्यांना प्राप्त झालं? काही काहीच्या 9,000 ओव्या पाठ. ही साधना, याच्यावर कृपा आहे. भाव धरून यावाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. आणि म्हणून हे ग्रंथ हे नुसते ग्रंथ नसतात, तर ग्रंथ ही आपल्या मनाची, अन्नाची सदा वर्त असतात. लक्षात ठेवा, अन्नाची अन्न छत्रालय असतात. म्हणजे अन्नाची ती मोठाली आपण जसं म्हणू ना, असे भांडारं असतात. लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. बरोबर आहे तुमचं म्हणणं, मी सांगितलं तसं. पण आता मी तुम्हाला प्रश्न करतोय, भारत पाकिस्तानची बाउंड्री आहे समजा, पलीकडे भारताची लोक आहेत, अलीकडे पाकिस्तानची लोक आहेत समजा, एका बाजूला भारताची एका बाजूला पाकिस्तानची, असं आपण गृहीत धरू. रात्र म्हटलं की अंधाराला, दिवस म्हटलं की उजेड आला. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, ज्यावेळी समजा असं म्हटलं जातं की बघ ही जी बाउंड्री आहे ना, आता बाउंड्री तर खरं हे मृत्यू लोक आहे ना, लोकांचंच नाव मुळात, आणि म्हणून म्हटलं मृत्यू लोक सुखाची कहाणी मगाच सांगितलं मी. कोणाच्या कारण आपल्याला ऐकायला मिळणार नाही. एक तर मृत्यू लोक आहेत, करणारे लोक आपण संसारिक आहोत. मग दोन्ही असून आपल्याला सुख मिळते, याचा अर्थ असा होतो की जसं भारताच्या बाउंड्रीच्या पलीकडे गेले की आपण कोणाचे झालो, पाकिस्तानच्या हद्दीतले झालो, अलीकडे आलो की कुणाच्या हद्दीतले झालो, आपण पाकिस्तानच्या हद्दीतले झालो. तसं या ठिकाणी तुमचा संसार आहे, मृत्यू लोक आहे, पण महाराज सांगतात पूर्वी काही एखाद्याने वैकुंठी जावे, ते वैकुंठाची केली अगवी. आता आम्ही आमच्या तपसाधनाने, आमच्या भजन कीर्तनाने, आमच्या तीर्थयात्रेने जवळ हे सगळं सिद्ध आहे, आता चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको. किंवा हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो. म्हणजे हाताने दान केलं तर हात पवित्र होतात, पायाने तीर्थयात्रा केली पाय पवित्र होतो, आणि भगवंताचं नामचिंतन केलं वाणी पवित्र होती, आणि भगवंतामध्ये कंठामध्ये भगवंताची निष्ठा धारण केली तर आपला कंठ पवित्र होतो. आणि म्हणून तर यासाठी मला वाटतं आपल्या सोमनाथ महाराजांसारखी तीर्थयात्रेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी न राहता वेगवेगळ्या तीर्थात जाऊन त्यांचा महिमा, त्यांचं पुण्य आपल्या पदरात पाडण्याचं सर्वांच्या काम करतात. ही एकट्याची साधना नसून ही सर्वांची साधना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा करायची आहेत. लक्षात ठेवा, आळंदीचं महत्त्व हे अनन्यसाधारण असेल. पंढरपुराचा महिमा, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. म्हणजे नुसतं पंढरी पंढरी म्हणलं तरी आपल्या पापाचा नाश होतो. किंवा अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. पण त्याच्याही पेक्षा भूवैकुंठ पंढरपूर, त्याहुनी महिमा थोरया. तिथे एकशी कधी झाली अन्न पंढरपुरामध्ये, कोटी कुळाचे उद्धारण, कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे. पण त्याच्यापेक्षाही हे पंढरी होणे सोपे. हरवया मूढजनाची पापे, कळी काळ कोपलिया कापे, त्याचे न चले अलंकापुरासी. आणि म्हणून सुरुवातीला मी म्हटलं होतं, यात्रा अलंकापुरा येते, ते आवडती विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे दिदले देणे या ज्ञाना. ज्ञानेश्वर महाराजाला हे देणं दिलेलं आहे. आणि म्हणून आपण संसाराच्या वाटेवर, आता मी सांगितलं हा मृत्यूलोक राहिलेला नाही का, आम्ही आमच्या तपसाधनाने, आम्ही ग्रंथाच्या पारणाने, आम्ही भागवत कथेने, आम्ही भजनाने, आम्ही कीर्तनाने, आम्ही ग्रंथ
ग्रंथाच्या पारायणाने आम्ही दानधर्म पुण्य करून तीर्थयात्रा करून आमच्या जीवनामध्ये पुण्य केलेलं आहे. आणि म्हणून पूर्वी कधीतरी वैकुंठी जावा या तपाचे सायास लागे जीवनास करणे बहु. आणि म्हणून आमच्या साधनेने आता हा मृत्यूलोक न ठेवता हा आम्ही काय केलेला आहे, स्वर्गलोक बनवलेला आहे आणि वैकुंठ लोक बनवलेला आहे. आणि म्हणून आता ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली ही प्रतिज्ञा आपल्या लक्षात आली की परिपूर्ण या ठिकाणी होत आहे. या आळंदीच्या भूमीमध्ये आपल्याला माहिती असेल की अलंकधाती म्हणजे आपल्याला आनंद देणारी पुरेपुरे मनुष्य देणारी संसाराच्या वाटेवर आपण सर्वजण गावी जातो, संसार करतो, कामधंदा करतो, व्यापार व्यवसाय करतो आणि त्या ठिकाणी काय होतं, आपल्या अंगातली ऊर्जा कमी होती. लक्षात आता आपल्याकडे सर्वांकडे मोबाईल आहेत, बरोबर आहे की नाही? मोबाईल आहेत सर्वांकडे. मोबाईलचं काय होतं वापरल्यानंतर? तुम्ही सांगा उत्तर कुणीतरी. नाहीच ते काय सांगा. मोबाईल वापरल्यानंतर काय होतं? मोबाईल वापरल्यानंतर त्याची बॅटरी ही डिस्चार्ज होती, कमी होती, उतरती बॅटरी. पुन्हा काय करावं लागते, आपल्याला बॅटरी रिचार्ज करावं लागते. तसं आपण संसारामध्ये हे मोबाईल आहेत सगळे. तुम्ही पण मोबाईल आहेत जरी नसलं जवळ तर मोबाईल येते आणि आपली बॅटरी डिस्चार्ज होती. गावाकडे कामधंद संसार प्रपंच करून व्यवसाय करून आणि म्हणून त्या बॅटऱ्या माऊलीच्या या चार्जरवर आणायच्या, या सप्त्याच्या चार्जरवर आणायच्या, ह्या प्रवचनाच्या चार्जरवर आणायच्या, कथेच्या चार्जरवर आणायच्या, अन्नदानाच्या चार्जरवर आणायच्या, तीर्थयात्रेच्या चार्जरवर आणायच्या आणि या ठिकाणी काय करून घ्यायच्या, चार्जिंग करून घ्यायच्या. आलं का लक्षामध्ये? सगळ्यांनी हा माझा कार्यक्रम आहे, कुणाचा एकट्याचा नाही, महाराजांचा एकट्याचा नाही. मला इथे काय सेवा करायला मिळेल हे लक्षात ठेवायचं. भारतामध्ये नव्हे जगामध्ये एक संघटना खूप मोठी आपल्याकडे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं म्हणतात. आणि त्यांचं एक वाक्य बघा महत्त्वाचं, मला ते आवडतं. ते म्हणतात तुम्ही आमच्यात येणार आहात ना, तर आमच्यात काय सेवा करणार ते सांगा. तुम्ही आमच्यात येणार आहेत ना, तुम्ही वारीला येणार आहात, तुम्ही दिंडीला येणार आहात ना, मग तुम्ही पताक घेणार आहेत का, तुम्ही पखवाज वाजवणार आहेत का, तुम्ही टाळ वाजवणार आहेत का, तुम्ही जेवायला बसल्यानंतर वाढवणार आहेत का त्यांना, तुम्ही अन्नदान करणार आहेत का, तुम्ही काहीतरी मदत करणार आहे का, तुम्ही तिथं स्वच्छता करणार आहेत का, महाराजांना काय सहकार्य करणार आहात. जेवढं तुम्ही जास्त काम करणार तेवढं पुण्य जास्त पदरात पाडणार. तेवढ्या त्यांच्या फुल बॅटऱ्या चार्जिंग होते. किती होत्या? फुल रेंज मिळेल तुम्हाला. मग लक्षात आलं का? पण जर यात कुणी चुकारपणा केला तर महाराज आपल्या बॅटऱ्या डाऊन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वारी हे एक महाचार्जर आहे, कथा कीर्तन ही एक महाचार्जर आहेत. लक्षात ठेवा. याच्यावरून आपल्या ह्या डिस्चार्ज झालेल्या बॅटऱ्या, संसाराची आपली ऊर्जा कमी झालेली, एकदा इथं ऊर्जा आपल्यात भरली गेली ना, 12 महिने गावाकडे कुठेही जा, घोर नाही जीवाला, समाधान मिळतं. पुन्हा पुढच्या वर्षी तोपर्यंत तुमची बॅटरी डाऊन होणार नाही. पण जे इथं चुकारपणा करतील ना, वाढायच्या टायमाला लपून बसतील, जेवायच्या टायमाला काहीतरी करतील, बरोबर आहे की नाही? जे सेवा करणार नाही, फुकट मेवा खातील ना, त्यांच्या बॅटऱ्या मात्र डाऊन राहतील. आणि मधीच कुणाची बॅटरी संपली तर आम्हाला सांगायला यायचं नाही. म्हणून आपल्या बॅटऱ्या, कोरोनात कुणाच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या तर तुमच्या नाही झाल्या, सगळ्याच्या बॅटऱ्या चांगल्या आहेत. जर डाऊन झाल्यास तर तुम्ही इथं आले नसते. म्हणून पुढेही डाऊन होऊ नयेत म्हणून या ठिकाणी जी सेवा करता येईल, महाराजांची करता येईल, वाढायची करता येईल, जी त्यांना गरज लागेल, एकल्याचा नवे खेळ मनोनी मेळ मेळविल. लक्षात ठेवा. अलंकापूर भूमी ही पंढरपूरपेक्षा महान आहे. पंढरपूरला महाराज लोकांच्या संस्थान आहेत, कीर्तनकार प्रवचनकाराच्या संस्थान आहेत, त्या फक्त कुठं आहेत, ते त्या फक्त आळंदीत आहेत. लक्षात ठेवा. ही महत्वाची घटना आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून अलंकापूर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले, इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले अहर्निसी, इंद्रायणी इंदुरेसी यापासोनी पंचकृषी, भवती वनवल्ली वृक्षी, येथे देव येवोनी होती पक्षी, अस्ति नास्ती उदकी हे असे नित्य साक्षी. या ठिकाणी स्वर्गातील देव इंद्रादी देव तपश्चर्या करतात. लक्षात ठेवा. या ठिकाणी अनेक वर कुंड आहेत. या ठिकाणी कुबेरगंगा आहे, जिथे कुबेर थांबलेला होता. याच सुवर्ण पिंपळावर जो इंद्राचा राजा कोशागर कुबेर, त्याने आपली संपत्ती ठेवली होती, म्हणून त्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात. आणि म्हणून आळंदीची ही पंचकृषी आहे. पृथ्वीचा जो केंद्रबिंदू मांडलेला आहे स्कंद पुराणामध्ये, तोच केंद्रबिंदू कुठे असेल तो माऊलीच्या आळंदीमध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी संपूर्ण भारतवर्षामध्ये तीर्थयात्रा केली, पण अशी पवित्र मंगल जागा त्यांना
कोठेच मिळेल नाही. अधिक असे अधिक फलम, अधिक फळ देणारी जागा जर कोणती असेल तर ही माऊलीची अलंकापूर भूमी आहे. इथे इंद्राणी तपश्चर्या केलेत. इथे जर तुम्ही चक्रतीर्थामध्ये जर हस्ती टाकल्या तर त्या हस्तीचं पाणी होतं. नाशिकला वगैरे त्या हस्ती एकत्रित काढायच्या, पिंजऱ्यातून घ्यायच्या आणि बाहेर टाकून द्यायच्या नंतर. पण आळंदीत जर सरोली गावाच्या पुढे गेलो सोमनाथ महाराज तर आपल्याला कुठेही हाडाचे तुकडे पण दिसत नाहीत. आणि म्हणून आळंदीची भूमी अतिशय पवित्र आहे, महान आहे, आपल्याला ऊर्जा पुरवणारी आनंददाती. मी म्हटलं आळंदीची जवळजवळ, कारण मी स्वतः आळंदीवर संशोधन केलेलं आहे, ज्याला पुणे विद्यापीठाची MPhilची डिग्री म्हणतात. त्याच्यामध्ये मी मराठी साहित्य आणि मराठी समाज, तीर्थक्षेत्र आळंदी, आळंदीचं पौराणिक स्वरूप, आळंदीचं ऐतिहासिक स्वरूप, आळंदीचं वर्तमानकालीन स्वरूप आणि मराठी साहित्यातील आळंदी दर्शन याच्यावर मी एक डिग्री मिळवून घेतलेली, ज्याला विद्यापीठ संघटनेचा MPhil. आणि PhD तर संत साहित्यावर केली, तो तर आगळा वेगळा विषय. परंतु हे सांगण्याचं कारण की या ठिकाणी इथे जे आपली मशानभूमी आहे, मशानभूमीच्या खालच्या बाजूला तिथलं पाणी थोडं हिरवं असतं आणि तिथे जर लोकांनी आंघोळ केली, ते पाणी घेतलं तर माणसाची कुष्ठरोग बरे होतात. अनेक महात्म्यांनी सांगितलेलं आहे. आणि आळंदीसारखे महात्मे ब्रह्मचारी अवस्थेमध्ये संस्थेची सेवा करणारे गुरुवरी मारुतीबाबा असतील, जोग महाराज असतील किंवा त्यांच्या नंतरच्या त्यांच्या पिढीतले अनेक संत महात्मे या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. तेव्हा केंद्रीय महाराजांसारखे ज्यांचा स्पर्श महाराजांच्या जीवनाला झाला आणि एक वेगळं संस्कार मिळत गेले आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या या फडावर एवढी सेवा घडत आहे. आजही तीर्थयात्रेच्या माध्यमातून ती अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी पुण्य मिळवून देण्याचं काम करत आहेत. म्हणून मगाच मी सांगितलं, या रे लहान थोर, या ती भलती नारी नगर, न करावा विचार न लगे चिंता कोणासी. इथं कुणी चिंता करायचं नाही, इथं कुणी लहान नाही, इथं कुणी मोठं नाही, तर एकत्रित ही साधना आहे. आणि म्हणून माऊलीच्या या पवित्र अलंकापूर भूमीमध्ये पुन्हा एकदा मी सांगतो, मी पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. या ग्रंथाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, अन्नदानाच्या माध्यमातून, सेवा हा परमो धर्म हा म्हटलेला, सेवेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला ते मोक्ष आणि जे सर्व सुखाचे अगर मी सांगितलं, म्हणजे असं असणारं जे सर्व सुख आलं, सर्व अलंकार. अनेक वेळा संत वाङ्मयात सर्व हा शब्द नेहमी बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून ते सर्व सुख म्हणजे प्रत्यक्ष देव, ईश्वर, तो ईश्वर या ठिकाणी काय करला, आपल्यावर कृपा करेल. आणि ते सुख जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं तर जे जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई असतील किंवा त्यांच्यानंतरचे जोखोबाराय असतील, नामदेव महाराजांचा परिवार असेल किंवा त्याच्यानंतरची जी संपूर्ण महाराज मंडळी होऊन गेली किंवा आजपर्यंत ती आत्मा आनंदाची जी एक प्रचिती आहे, अनुभूती आहे, ही जी भक्तीची अध्यात्माची जी साधना आहे, ती साधना आपल्यापुढे ही वंश परंपरेने आलेली आहे. आता आपल्याला हे टिकवायचं आहे, हे जतन करायचं आहे. आणि या विचार प्रचार प्रसाराचा झेंडा आपल्यावर वारकरी धर्माचा खांद्यावर घेऊन, समतेचा विचार खांद्यावर घेऊन या ठिकाणी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्मा मंगळ, या वाटेन कोण्याही जीवाचं न घडो मत्सर किंवा दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वर धर्म सूर्य पाहो. याप्रमाणे आपल्याला ही भूमिका, हे विश्व निर्माण करायचं आहे. अति सुंदर यापेक्षाही पुढं करत राहायचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने एकट्याने साधना करत करत एकत्रित साधनेला, दिंडी साधनेला, भजन साधनेला खूप महत्त्व आहे. आणि जर ही साधना आपण प्रामाणिकपणे व्यवस्थितरित्या केली तर मला वाटतं माऊली म्हणतात तसं पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व मुक्ती सर्व सुखी संपूर्ण होईल. जे आपल्या जीवनामध्ये ते सर्व सुख मिळेल. महाराजांनी आज अनेक वर्ष महाराज आम्ही बरोबर होतो. मी शिक्षणाच्या वाटेने पुढं चालत राहिलो. आता एका महाविद्यालयामध्ये प्राचार्यपद घुसवलेलं आहे. MA झालो, MPhil झालो, PhD झालो, नेट झालो. हे तुम्हाला सांगायचं काम नाही मुळात, पण का सांगायचं याचं कारण असं आहे की राखावी भक्तांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. आपल्या पाठीमागे हे भाग्य येतात. ते कशामुळे येत असेल तर आपली जर तेवढी निष्ठा असेल, आपली जर तेवढी साधना असेल तर निश्चितचपणे या ठिकाणी आज पुन्हा एकदा माऊलीला जे सुख मिळालं, जी अनुभूती आली, ते तर सर्व सुख तुमच्या माझ्या जीवनात येऊ. या ग्रंथाती आपल्या सर्वांकडून सेवा घडो. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. आणि म्हणून महाराजांनी हा
4 दिवसाचा चाललेला समाधी सोहळ्याचा रौप्य महोत्सवी वर्षे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मला वाटतं 2 दिवसाच्या पेपरमध्ये श्री तीर्थक्षेत्र आळंदीचा महिमा असेल, ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा असेल, आळंदीमधला सुवर्ण पिंपळगाव विश्रांती वटवृक्ष असेल, किंवा श्री कार्तिकीची वारी असेल, कदाचित पुण्यनगरीमध्ये ते छापून येईलच सगळं. पण तरीही आपण सगळ्यांनी आपण हे खूप मोठं काम करत आहात आणि माऊली करू ते सर्व सुख आपल्याला प्राप्त हो आणि जगद्गुरु तुकाराम ज्ञानेश्वर महाराज यांचं ते स्वप्न साकार हो एवढीच माऊलीकडे या सोहळ्याच्या निमित्ताने प्रार्थना करतो. आपणा सर्वांना दीर्घ आयुष्य या ठिकाणी मिळत राहावं अशीच माऊलीकडे या ठिकाणी प्रार्थना करतो. पुंडलिनी कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिनी कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आता विश्वात्मचे देवे ये देव वागयज्ञ पोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दाणे, जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तीव्र जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते राहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी याळी, अनवर्त भूमंडळी भेट तुया होता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रवेद लांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती योगी, भजी जो अधिक पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपविजय विशेष लोकी, दृष्टा दृष्ट विजय व्हावे, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, आ होईल दान पसाओ, येणे वरी दान देव सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव